नमस्कार मंडळी, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। तर आता पावसाची आमची तयारी सुरू आहे। म्हणजे पाऊस 2 दिवस झाले, अवकाळी पाऊस येऊन गेला, त्यामुळे आता पावसाची तयारी म्हणजे शेणी भरून घेणं, लाकडं भरणं वगैरे ती सगळी तयारी आमची चालू आहे। आता हे तुम्हाला जे मागे जे दिसतंय ते आम्ही पत्र्याची अशी खोप केली आहे, साधारण लाकडं, शेणी, खत वगैरे काय ना काय सामान ठेवण्यासाठी। ती आता काल थोडी दुरुस्त केली आहे, ती झाली 4-5 वर्ष झाली तिला बांधून, पण काल थोडी ती दुरुस्त केली आहे, थोडी पडायला आलेली वाऱ्या वादळामुळे, तर ती जरा बांधून घेतली व्यवस्थित, पत्रे सोडून वगैरे ते। आणि आता लाकडांचा आम्ही लाकडं ठेवण्यासाठी माज घालतोय त्याच्यावर। पूर्ण घामाघूम झालेलो आहे, पूर्ण ऊन पण खूप लागतं, एकदम कंटाळा आला आहे। आता पावसाची तयारी केलेली आहे तर करावं लागणारच आहे, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे। शेतीची कामं आता पुढे येणार आहेत, त्यामुळे ती आता कामं करायची आहेत। बाकी आंब्याचं काय संपलं आता सर्व। आता इथं काका आणि काकी लाकडाचा माज घालून घेतला आहे, आणि लाकडं पण ती बघा, ही तिकडे तुम्हाला जी दिसत आहेत मागे, ही सगळी लाकडं फोडून ठेवलेली आहेत। या उन्हामध्ये सगळी फोडलेली आहेत ती लाकडं फोडून ठेवली। ती लाकडं आता भरायची आहेत, म्हणजे पावसाळ्यात टेन्शन नाही। चूल पेटवताना लाकडं भिजली म्हणजे भिजायचं वगैरे टेन्शन नसतं, वरून छप्पर वगैरे घालून केलेलं आहे, आणि ती लाकडं सगळी आता भरून ठेवणार, म्हणजे पावसापर्यंत काय प्रॉब्लेम येत नाही तसा। आता तुम्हाला दाखवतो कशी लाकडाची खोप केली आहे ती, चला। बघा, हे पूर्ण पत्र्याचं असं बनवून घेतलं आहे आम्ही, म्हणजे काकानीच केलं आहे सर्व बनवून। हे खाली चिरे लावून त्याच्यावर हे लाकडाचे मोठे बार टाकले, आणि ते मोठे बार टाकल्यानंतर त्याच्यावर आडव्या फळ्या टाकल्या आहेत की लाकडं खाली पडू नये म्हणून, आणि पाण्या वगैरे मध्ये भिजू नये खाली। खाली चिरे ठेवून त्याच्यावर बार ठेवून मग या फळ्या टाकल्या, तर ह्याच्यावर लाकडं मारणार अशी पूर्ण। एक साईडला पूर्ण लाकडांची खोप करायची, आणि एक साईडला शेणी, खत वगैरे ते काही ना काही सामान ठेवायला करणार। ह्या सगळ्या फळ्या ही फोडून ठेवली आहेत लाकडं इथं, तिथे आहेत अर्धी फोडलेली, आणि ही आता परत नवीन आणलेली आहेत, ही परत नवीन आणलेली आहेत, ही फोडायची आहेत परत आता। ह्या शेणी वगैरे त्याच्यात भरलेल्या, हे बघा, हे एक साईडनी, ह्या साईडनी ना, इकडून आमचा समुद्रकिनारा असल्यामुळे ह्या साईडनी वादळ खूप येतं, वारा, त्यामुळे ह्या साईडला पूर्ण पडण्यासारखं झालेलं होतं। आणि त्या मेडी ज्या म्हणजे जे मध्ये जे आपण खांब रोवतो, ते खांबसुद्धा कुसून गेलेले होते पाण्यात भिजून, तर ते काढून काही नवीन त्याच्यात टाकलेत, आणि हे आता एकदम असं मजबूत असं बांधलेलं आहे की वाऱ्याने निदान 4 महिने तरी काय प्रॉब्लेम येणार नाही असं। बघा, आता माज घालायचं आमचं काम चालू आहे। माज घालून झाल्यानंतर दुपारी जेवून वगैरे आराम करून मग संध्याकाळी लाकडं भरणार। संध्याकाळी लाकडं भरताना तुम्हाला दाखवेन लाकडं कशी लावायला लागतात, कसं काय ते। आता जास्त नाहीत, थोडीशी लाकडं आहेत ती भरणार आहे, नंतर बाकीचे अजून फोडायचे आहेत। आता जसं पावसाचे दिवस जवळ येत आहेत, आज जवळजवळ मेची 12 तारीख 11 तारीख आलेली आहे, त्यामुळे पाऊस कधी येईल सांगता येत नाही। त्यामुळे आता थोडं ही पावसाची तयारी, पावसाच्या अगोदरची तयारी सर्व करायची आहे। पत्रे वगैरे कुठे कुठे मारायचे, कुठे लिकेज होईल काय, ते सगळं तयारी करायची। हे मागे बघताय पूर्ण शेत आहे आमचं इथे मागे। हा माज झाला आहे आता, म्हणजे होत आला आहे, थोडी लाकडं कमी पडत आहेत, तिथे ठेवलेल्या आहेत फळ्या काय काकी आणते जाऊन। इथं काका माज घालतोय, मग या बाजूला पूर्ण लाकडं ठेवणार, आणि तिथे खत, शेणी वगैरे काय ना काय त्या बाजूला ठेवणार तिकडे। शेणी सगळ्या जमा केल्या आहेत, काही शेणीच्या गवऱ्या अशा पातळ म्हणजे थापून ह्या केलेल्या आहेत, त्या पण भरून ठेवलेल्या आहेत। ही लाकडं फोडायची आहेत, अजून बरीच लाकडं आहेत फोडायची, ही फोडलेली आहेत काही। इथं पूर्ण सामान होतं, त्या फळ्या वगैरे माचाचं हे साफ करताना आम्ही काढलं होतं। तर पूर्ण पावसाची पूर्ववत तयारी चालू आहे, पाऊस पडायच्या अगोदरची सगळी, कारण पाऊस कधी पण येईल। आता 2-3 वेळा मागे येऊन गेला, परत गवताची उटी घालायची आहे, म्हणजे गुरांसाठी हे आतमध्ये जे कागद घातलं आहे ते गवताचं हे घालून घ्यायचं आहे, म्हणजे गुरांना नंतर गवत घालताना ते व्यवस्थित करून येतं, भिजता नाही या हिशोबाने। खूप ऊन आहे गावी, वारा लागतोय तसा, पण ऊन भाजतंय, आणि आमच्या इकडे पूर्ण कातळ जमीन, खडपाची जमीन असल्यामुळे ना ते अजून उष्णता फेकते आणि भाजतं पूर्ण। हे काय, ह्या बघा, ह्या इथं शेणी आणून ठेवलेले आहेत संपूर्ण, हे बघा, या शेणीच्या गोवऱ्या आहेत, हे बघा,
हे कसं उद्या पावसात मच्छर मास्क्या वगैरे आल्या की धुमी करायला भेटते, म्हणजे दूर करायला भेटतो किंवा चुलीमध्ये टाकायला भेटतात. तिकडे त्या साईडला बनवलेल्या होत्या सगळ्या, त्या आता पाऊस पडला त्या दिवशी म्हणून सगळ्या घरात इथं आणून ठेवल्यात. आता ते खोपाट झालेलं आहे आमचं बनवून, आता त्याच्यात सर्व नेऊन ठेवायचं आहे. हे पण कोसळायचं आहे. आता पावसात वाट लागली, भिजणार सगळं आणि खाली पूर्ण चिखल होणार, त्यामुळे हे पण पूर्ण कोसळायचं आहे आणि गुरांना मग परत ह्या पडवीमध्ये इथे ठेवायचं आहे. आणि कोंबड्यांना फक्त एक छोटंसं तिकडे साईडला करून ठेवायचंय. तर आता आमचा हा माज घालून झालेला आहे पूर्ण. बघा पूर्ण मध्ये मध्ये गॅप जसं कसं काय होतं त्या हिशोबाने आमचा माज पूर्ण हा घालून झालेला आहे. आता जातो घरी, जेवतो आम्ही. जेवून झालं की थोडं ऊन कमी झालं की संध्याकाळी येऊन ती लाकडं भरून घ्यायची. ती लाकडं भरून घेऊ मग. चला. तर आता आमचं जेवून वगैरे आराम करून झालं आहे. ऊन पण थोडंसं कमी झालं आहे बऱ्यापैकी. आता 3:30 वाजले, जरा अजून आहे ऊन पण तेवढं भाजत नाही. आता जातो आम्ही आणि मग अशी लाकडाचा माच घालून झाला आहे. आता लाकडं त्याच्यावर भरायची आहेत. आता लाकडं भरून घेतो. ओके, इथं आले आहेत बाकीचे. ही आधी काकी अशीच घेऊया ना, ही लाकडं कवळीनी, आणि तिकडची मग गाडी करून आणायला पाहिजे. कशी लावून घेता पहिले? सरळ उभीत लावून घ्यायची का एक खालचा तर आडवा लावायचा? आपण फक्त आणून द्यायची. चला. जवळ असणारी ही सर्व लाकडं आम्ही अशी कवळी कवळी करून थोडी थोडी अशी आणून ठेवली तिथं. आणि काका लावायचं काम करत होता, कारण लावताना व्यवस्थित लावावी लागतात. थोडी पण वाकडी तिकडे झाली तर पूर्ण ते नीट बसत नाहीत, आणि व्यवस्थित लावली की सगळी व्यवस्थित लाकडं बसतात. आता काकाच लावत होता, आम्ही फक्त आणून देत होतो. आता जवळची लाकडं घेऊन झाली आमची. आता ही थोडी लांब आहेत, त्यामुळे ती 10 फेऱ्या कंटिन्यू मारत राहायला वैताग. त्याच्यामुळे आता आम्ही अशी 2 काट्यांची हे करणार जोडी, 2 लाख मोठ्या बांबूची, आणि त्याच्यावर हे अशी लाकडं मांडायची. आणि मग एकाने फोडून एकाने मागून असे दोघांनी पकडून घेऊन जायचं. मग जास्त म्हणजे एका फेरीमध्ये जास्त जातात, राऊंड कमी होतात आणि मजा येते जरा काम करायला. आम्ही दरवर्षी लहानपणापासून आम्ही असं लांबची न्यायची असली ना की आम्ही अशीच नेतो, काठी करतो आणि काठीवर ह्या बाकीच्या काट्या मारून मग घेऊन जायचं. ही इकडे पण आहेत. आता ह्याच्यावर कॅपॅसिटीप्रमाणे आपली टाकायची, जशी झेपतील तशी, आणि त्याप्रमाणे तिथे घेऊन जायची गाडी गाडी करत. बघा दाखवतो तुम्हाला गाडी. भरलीस ना? कुठल्या बाजूला जाते, पुढे का मागे? थोडी थोडी गावा रे. कमीच घेतली तिला. इकडे डावा हात वर असं करून राहायचं. आता कसं राहायचं? चल तशीच बोलूया. चल तशी करता उलट करता बांबू घेऊन जा. घाम बघा काय आलाय. याला तणगी इथं लाकडं भरते काठीवरती. तणगी आणि मी लाकडं आम्ही दोघं भरतोय आणि तिकडे घेऊन जातोय. काका आणि काकी तिकडे लाकडं लावतात. व्यवस्थित लावावी लागतात, कारण ती पडता नाही, सगळं खाली कोसळता नाही, किंवा ती लाकडांना वाळवी लागता नाही. काढायला व्यवस्थित आपल्याला भेटली पाहिजे. आता कशी पण टाकली ना तर व्यवस्थित बसत नाहीत सर्व लाकडं, आणि काढायला पण भेटत नाही, एकदम गिचाड होऊन जातं. हे लाईनीशीर एका लाईनीत व्यवस्थित लावावी लागतात. अशा प्रकारे व्यवस्थित लाईनीशीर लाकडं सगळी लावायला लागतात, म्हणजे नंतर काढताना पण समोरून आपल्याला व्यवस्थित काढायला भेटतील. अशी कशी पण लावली की लागत पण नाहीत एक तर लाकडं ती, आणि पडत राहतात आणि काढायला भेटत नाहीत. हे असे लावले की व्यवस्थित राहतात संपूर्ण, आणि जास्त लाकडं बसतात, जागा बरोबर पुरते. तर आपण तिकडनं आणूया. हे बघा, ही अशी फोडलेली ही जी लाकडं आहेत यांना हे असे कुसू असतात. हे वडताना आणि घेताना सांभाळून घ्यावं लागतं, नाही तर मग
हातात हातात घुसतात ते पटकन दिसत पण नाही, टोचत राहतात नुसतं. ह्या लाकडांना धाग्यासारखं हे असतात कुस लाकडाचे, ते लागत राहतात नुसते हाताला. थंड पाणी आहे का ग? थंड आहे एवढं थंड मेले. बर्फ खाऊन काय डोकं हे का? जरा साधं घे. आता फोडलेली तेवढी लाकडं झाली आहेत आमची लावून. आता अजून फोडायची, ती फोडून झाली की मग लाकडं लावायची. बाकी अजून बरीच लाकडं भरायची आहेत, अर्धी पण भरून नाही झाली आहेत. आणि इकडे बसून टाइमपास करतायत. काय झाली आता, फोडलेली होती तेवढी भरून झाली, पार्टिशन करून झालंय. आता नंतरला भरू तेव्हा आता झालं लाकडांचं काम झालं. बघा आता काय करतो, हे पत्र्याचं करून घेऊया. आता पत्र्यात बघूया. आता तिकडे मागे पत्रा लावायचा तो लावून घेतो. हे पत्रे आहेत ना, हे पत्रे आणि हे इथं खूट लावलेत, हे व्यवस्थित जरा लावायचे आहेत. कारण पावसात मग इथे आम्ही मोरी केलेली आहे इथे टेम्पो अशी, म्हणजे बाहेर हवेशीर नळ वगैरे घेऊन. मग ते इथे पावसात प्रॉब्लेम काय येणार नाही, भिजायला वगैरे होणार नाही. पण हे जे पत्रे मारले आहेत ना असे स्लोपचे, ते असे टेम्पररी लावून ठेवले, ते आता जरा व्यवस्थित फिट करायचे. नाही तर वादळ आलं, वारा आला तर सगळे उडून जातील, वरती उलटे पेचून नेईल वारा. त्यामुळे ते आता करून घेतो. काल आणि आज दुपारपर्यंत हे पत्र्यांचं झालं पुरं, आता ते करून घेतो. आता ही एवढी लाकडं आता राहिलेली आहेत फोडायची, ही फोडली की ती भरायची. अजून आहेत बरीच लाकडं, पण जास्त लाकडं स्टोरेज करून पण काय उपयोग नाही, ती वाळवी लागते जास्त साठवून ठेवली की. पावसाचे काय 4 महिने लाकडं फक्त आपल्याला स्टॉक करून ठेवायला लागतं स्टोरेज करून, बाकी नंतर काय तोडून आणायला गावतात इतर वेळी. आता हे पत्र्याचं करून घेतो, मग झालं. आता परत वातोर करायचं आहे, कोपऱ्यामध्ये भाजावळ करायची. बघू संध्याकाळी, रात्री वारा जरा कमी असला ते कोपरे थोडे पेटवून घ्यायचे. कचरा वगैरे म्हणजे गवत व झाडपाला वगैरे काय ना काय टाकलाय ते पेटवून घ्यायचे. कारण आपल्या इकडे शेती म्हणजे जोपर्यंत भाजावळ होत नाही कोपऱ्यात तोपर्यंत शेती करत नाहीत कोण, पीक येत नाही. आता म्हणतात असं, म्हणजे आपल्या कोकणातच फक्त असं आहे की पहिला भाजावळ करावी लागते, त्याच्यानंतरला मग नांगरणी आणि नंतर पेरणी असं. ह्याचं वातावरण मस्त वाटतं. संध्याकाळी जरा मस्त वाटतं, ऊन कमी असतं, वारा असतो गार, त्यामुळे मस्त हवेशीर वाटतं अगदी. तर झालेलं आहे थोडंसं ते पत्र्याचं पण काम केलेलं आहे. गावचं संध्याकाळचं वातावरण बघा काय मस्त वाटतंय, शांत, पाखरांचा आवाज. एवढी लाकडं आहेत फोडायची. आणि काय कुठं टाकायचंय गवत? कुठं पण? हे इकडं पत्रे लावले का की? हे इथं 2 पत्रे कट करून लावले, आणि हे एक्स्ट्रा उरलेत ते इथे अजून एक येईल ना, पण हे काठीचा प्रॉब्लेम होईल त्या साईडला ना. इथं फक्त 2 लावून घेतले, अजून त्याला काट्या नाहीत, काट्या बांधायच्या वरून, म्हणजे उडणार नाहीत वाऱ्याने. अशा लाकडांचं पण झालं थोडं. गावाला अजून किती जरी गॅस सिलेंडर वगैरे जरी किती जरी शेगड्या वगैरे आल्या तरी अजूनही गावी प्रत्येकाकडे लाकडाची खोप ही भेटणारच. प्रत्येक गावात घरात ही लाकडाची अशी खोप असणारच, लाकडं स्टोरेज करून ठेवायला. काय अजून पण गावाला चुलीवरचंच जेवण बनतं, फक्त कधीतरी आपलं घाई गडबडीसाठी गॅस यूज करतात. चला आता व्लॉगचा एंड करूया आजचा आपण. बाय बाय, धन्यवाद. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.